पुण्यात एक पोलीस कर्मचारी गेल्या 4 दिवसांपासून बेपत्ता झाल्यानं खळबळ उडाली आहे। निखिल रणदिवे असं त्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे। ते यवत पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत। मुलीच्या वाढदिवशी स्टेटस ठेवून ते बेपत्ता झाले। या प्रकरणी कुटुंबियांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे दाद मागितल्यानंतर आता पोलीस दलाकडून त्यांचा शोध घेतला जातोय। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार निखिल रणदिवे हे पोलीस नाईक म्हणून यवत पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत। पुणे पोलीस दलातील अंतर्गत वादातूनच ते बेपत्ता झाल्याचं म्हटलं जात आहे। निखिल रणदिवे यांना वरिष्ठांकडून त्रास दिला जात होता व त्याला कंटाळून ते बेपत्ता झाल्यानं पुन्हा एकदा एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कनिष्ठ कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या त्रासाची चर्चा सुरू आहे। ते बेपत्ता होण्याआधी त्यांनी एक पोस्टही केली होती। त्यात त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते। रणदिवे यांची शिक्रापूर पोलीस ठाण्यात बदली झाली, पण नारायण देशमुख यांनी रणदिवेंना कार्यमुक्त करण्यासाठी नकार दिला। मुलीच्या आजारपणात आणि तिच्या वाढदिवसाला सुट्टी नाकारल्यानं ते मानसिक तणावाखाली होते। रणदिवे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं की मानसिक छळ आणि गेल्या वर्षभरापासून वाईट वागणूक मिळत असल्यानं हे टोकाचं पाऊल उचलतंय। रणदिवे बेपत्ता झाल्यानंतर पुणे पोलीस दलात खळबळ उडाली। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले असल्यानं आता या प्रकरणात काय कारवाई होणार याकडे संपूर्ण लक्ष लागून आहे। मुलीच्या वाढदिवसानिमित्त व्हॉट्सअप स्टेटस ठेवताना त्यांनी म्हटलं होतं की बाळा, आज तुझा पहिला वाढदिवस खूप चांगल्या प्रकारे करायचा होता, पण मी पोलीस खात्याला नोकरीला आहे, जिथे वरिष्ठांची मनमानी चालते। दीदी, तुला या पहिल्या आणि शेवटच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा। त्यानंतर त्यांनी स्वतःला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली होती। त्यानंतर निखिल रणदिवे यांच्याशी कोणाचाच संपर्क झालेला नाहीये।